एक नाईट का कितना लोगे? हा प्रश्न केला त्यांनी. हे मी खरोखर माझ्या बाबतीत घडलेला किस्सा. बरोबर. आता बघा मी पण बघ तुम्ही पटकन म्हणले ठीक है आप जितना दोगे उतना अभी हमें कुछ आप हमें खुश करो जरूर पडेल ना. त्यांनी एक जण पटकन त्यांच्या आप हमें क्या देंगे. हो हे मी म्हणून म्हटलं ना की हे अनुभव पण मी घेतलाय म्हणजे सुरुवातीच्या का नवीन म्हणजे मी इतकी नवीन होते इंडस्ट्री मला काहीच माहित नव्हतं याच्यातलं काहीच नाही. कसं आहे माहिती आहे का मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मालिकामध्ये म्हणजे कुठल्याही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं म्हणलं तर मग त्यासाठी काय काय करावं लागतं कशा पद्धतीनं करावं लागतं हे आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी समोर येऊन सांगितलेलं आहे. त्यामध्ये अनेक अभिनेत्रींनी याबद्दल खुलासा देखील केलेला आहे. आता अशाच पद्धतीची एक घटना घडली आहे ती म्हणजे मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्यासोबत. जेव्हा ते या संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये नवीन होत्या आणि जेव्हा ते एका दिग्दर्शकाला भेटायला गेल्या होत्या तेव्हा दिग्दर्शकानं नेमकी त्यांच्याकडं काय मागणी केली होती आणि तो डायरेक्ट काय म्हणाला होता बघा हा व्हिडिओ. एक नाईट का कितना लोगे. हा प्रश्न केला त्यांनी. हे मी खरोखर माझ्या बाबतीत घडलेला किस्सा. बरोबर. आता बघा मी पण बघ ऐकलं सुरेखा कुडची यांनी काय सांगितलं. त्यांनी सांगितलं की जेव्हा त्या या चित्रपटसृष्टीमध्ये म्हणजे चित्रपट इंडस्ट्रीमध्ये नवीन होत्या आणि जेव्हा त्या एका ऑफिसमध्ये गेल्या होत्या त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर समोर दिग्दर्शक बसलेला होता आणि दिग्दर्शक त्यांना अनेक प्रश्न विचारत होता. पण मात्र तेव्हा त्यांना काहीही समजत नव्हतं. जेव्हा दिग्दर्शकांना विचारलं की आम्ही तुम्हाला एका चित्रपटामध्ये काम देऊ पण मात्र त्या चित्रपटाच्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देणार तेव्हा या अभिनेत्रीला काहीही समजलं नाही. काय देणार म्हणजे काही न समजल्यामुळे ते म्हणे की माझ्याकडे द्यायला काही पैसे नाही काय नाही मला चित्रपटामध्ये काम दिलं तरीसुद्धा भरपूर झालं. पण मात्र त्या डायरेक्टरला हे काही समजलं नाही म्हणून त्यानं पुढं जाऊन थेट विचारलं की एका नाईटचे किती घेणार म्हणून. आता एका नाईटचे किती घेणार असा प्रश्न जेव्हा अभिनेत्रीला विचारला तेव्हा अभिनेत्रीला सुद्धा समजलं नाही की नाईट म्हणजे नेमकं काय असतं. कारण की त्यांनी ज्या कलाकारांसोबत या अगोदर नाटकामध्ये याच्यामध्ये काम केलेलं आहे तेव्हा नाईट शिफ्टचे वेगळे पैसे असतात डे शिफ्टचे वेगळे पैसे असतात असं त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी थेट त्या दिग्दर्शकाला सांगितलं की एका नाईटचे तुम्ही म्हणताल तेवढे पैसे द्या असं सांगितलं. पण मात्र जेव्हा त्या दिग्दर्शकाला समजलं की या अभिनेत्रीला अजूनही समजलंच नाही की नेमकं त्याला काय म्हणायचं आहे तेव्हा त्यानं थेटपणानं डायरेक्ट प्रश्न केला आणि प्रश्न केल्यानंतर आता मात्र सुरेखा कुडची यांना सगळं काही समजलेलं होतं. त्यांना एक मोठा धक्का बसलेला होता आणि मोठा धक्का बसल्यानंतर त्यांनी त्यांचा जो पोर्टफोलिओचा अल्बम त्या दिग्दर्शकाला दाखवायला दिला होता तो अल्बम त्यांनी त्या ठिकाणाहून काढून घेतला आणि थेट त्या ठिकाणाहून निघून आल्या आणि निघून आल्यानंतर ढासाढासा रडू लागल्या. त्यांना मोठं दुःख झालं होतं कारण की एका दिग्दर्शकानं थेट त्यांच्याकडं अशा पद्धतीची मागणी केली होती. तेव्हापासून त्यांनी याची इंडस्ट्रीमध्ये काम करायचं नाही काही नाही आता लग्न करावं सुखाचा संसार सुरू करावा असा देखील निर्णय घेतलेला होता. पण मात्र कालांतरानं त्या एवढ्या समजूतदार झाल्या की त्यांनी अनेक मराठी TV सिरियलमध्ये मालिकांमध्ये पिक्चरमध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्यांचे अनेक गाणे मोठ्या प्रमाणात हिटसुद्धा झालेले आहेत. आता ज्या पद्धतीनं चित्रपटसृष्टीमध्ये मग ती मराठी असो हिंदी असो त्यामध्ये अनेक अभिनेत्रींना हिरोईनना अशा पद्धतीचा अनुभव येतोय त्यामुळं अनेक जण हे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीनं करतायत हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.